नमस्कार, मी DT आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाजपचे अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले तरी काँग्रेसवर एवढं प्रेम का? नेमकं काय घडलं? माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. त्यामुळे चव्हाण कुटुंबाचं 2 पिढ्यापासूनचं काँग्रेससोबतचं असलेलं नातं आज अधिकृतपणे संपुष्टात आलं. यावेळी अशोक चव्हाण यांनी मीडियाशी संवाद साधला. आपण काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यावर टीका करणार नाही, सकारात्मकरित्याच मी राजकारण करेल, असं अशोक चव्हाण यांनी सांगितलंय. यावेळी बोलताना अशोक चव्हाण यांनी चुकून काँग्रेसचं नाव घेतलं आणि एकच हशा पिकला. त्यावर त्यांना आणि खुद्द फडणवीस यांनाही सारवासारव करावी लागली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी सर्वांचेच आभार मानले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई काँग्रेसचे. चव्हाण यांनी काँग्रेसचे असा शब्द उच्चारताच फडणवीस यांनी त्यांना टोकले. भाजपचे असं सांगत सवयीचा भाग आहे, 50 वर्षाची सवय आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. येव्हाना चव्हाण यांच्या लक्षात चूक आली. त्यांनीही हजरजबाबीपणा दाखवत 50 वर्षाची सवय असल्यामुळे चुकून झालं, असं चव्हाण यांनी म्हटलंय. येव्हाना उपस्थितीमध्ये प्रचंड हशा पिकला. पक्षप्रवेशानंतरची माझी ही पहिली पत्रकार परिषद भाजपच्या कार्यालयात होत आहे, तेवढं मला एक्सक्यूज करा. पहिली PC आहे, कालच राजीनामा दिला, असं म्हणत चव्हाण यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना अशोक चव्हाणांच्या या भाजप प्रवेशावर भाष्य केलंय. आम्ही आमचा माणूस तिकडे पाठवला आहे. ते आशिष शेलारांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष बोलले. त्यांना परत यायचं असेल तर त्यांनी यावं. ते नेतृत्व करणारे नेते आहेत. आता त्यांना मागे बसावं लागेल. आम्हाला त्यांचा स्वभाव माहीत आहे. त्यांना भाजपमध्ये नेतृत्वाची संधी मिळणार नाही, असं नाना पटोले यांनी म्हटले. महाराष्ट्राच्या भाजपाचे अध्यक्ष श्रीमान बावनकुळेजी, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाजपचे सवयीचा परिणाम आहे. 50 वर्षाची सवय आहे. 50 वर्षाची सवय असल्यामुळे मुंबई भाजपाचे पहिली प्रेस कॉन्फरन्स भाजपाच्या कार्यालयात होत आहे. तेवढं थोडंसं मला एक्सक्यूज करा, आज पहिलाच दिवस आहे. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.